लग्नानंतर होईलच प्रेम. प्रेक्षकांनो, मालिका मात्र आता खूपच रंजक वळणावरती आलेली आहे. मुळातच आतापर्यंत आपण हा विजय इकडे काहीतरी मोटिव्ह घेऊन आलाय आणि तो रम्या आणि वसू यांचा पण सख्खा नाहीये, तर तो त्यांना त्रासच देतोय किंवा आता त्यांनाच वापर करून आपला हेतू साध्य करतोय हे आपल्याला समजलंय. म्हणूनच त्याने खोटी आई आणि खोटा सगळा दिखाव करत इकडे आता रम्या आणि वसू यांना आपल्या वशमध्ये करण्याचा प्रयत्न केलाय. मुळातच रम्या आणि वसू यांना असं वाटत आहे की त्या दोघी जणी विजयला खिळवतायत किंवा त्या दोघी जणी विजयचा वापर करतायत, पण प्रत्यक्षात मात्र आता दृश्य वेगळं आहे. विजय त्यांचा वापर करतोय आणि त्यांना खेळवत आहे आणि हे सत्य समोर आल्यावरती रम्या आणि वसू यांच्या पायाखालची जमीन सरकणार. पण सगळ्यात महत्त्वाचं प्रेक्षकांना सुद्धा जे माहीत नाहीये ते म्हणजे विजयचा हेतू काय आहे, विजय हा मुळातच कोण आहे, तो काय मोटिव्ह घेऊन इकडे आलेला आहे, ते सत्य सुद्धा आता समोर येणार आहे. बरं, हे आणि इतकंच नाहीये तर आता इकडे डॉक्टरांनी काय मोठी गुड न्यूज दिलेली आहे ते पण समजणार आहे. एक नाही तर डॉक्टरांनी 2 गुड न्यूज दिलाय. प्रेक्षकांनो, या सगळ्यामध्ये नियतीने अजब गजब खेळ तर खेळलाय, पण याचा परिणाम काय झालाय, डॉक्टर नक्की काय म्हणाले आणि त्याचबरोबर नंदिनी आणि जीवा यांना न्याय सुद्धा मिळालेला आहे. नक्की काय घडलंय सगळं पाहू. इकडे आता जीवा नंदिनीला सांगत आहे, हे बघ, तू जर का घरच्यांना सगळं सांगण्याचा निर्णय घेतलास तरी त्या निर्णयामध्ये मी तुझ्या सोबत असणार आहे आणि तू घरच्यांना काही न सांगण्याचा निर्णय घेतलास तरी सुद्धा मी तुझ्या सोबतच असणार आहे आणि त्यामुळे निर्णय तुझा असा असणार आहे, तू ठरव. आणि यावरती मग आता नंदिनी सांगायला लागते, मला घरच्यांना सांगायला काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण कधी ना कधीतरी सत्य त्यांना समजणारच आहे. पण मला इतकंच सांगायचं आहे की काव्याची परीक्षा होईपर्यंत किंवा आता काव्याचं सगळं सुखरूप होईपर्यंत मला सध्या तरी काही सांगायचं नाहीये आणि त्यानंतर मग आता सगळ्यांना सगळं सांगू. पण त्यावरती जीवा म्हणतोय, हे बघ, तू आता हे सगळं केलंस ना तर ऐन तिच्या प्रेग्नन्सीच्या पर्यंत आपण हे सत्य लपवू शकतो का? अजून 7-8 महिने बाकी आहेत आणि त्याच्यामध्ये सत्य लपवू शकत नाही आहोत आणि म्हणून या 6-7 महिन्यामध्ये तिला कळणार आणि तिला धक्का बसणार आणि त्यापेक्षा असं अचानक वेगळ्या पद्धतीने कळून जर का धक्का बसला मग मात्र आपण या सगळ्यामध्ये काहीच करू शकत नाही आहोत, लक्षात घे. असं म्हटल्यावर ती नंदिनी सांगायला लागते, ठीक आहे, पण बघूया, तिची परीक्षा होऊ दे, मग त्यानंतर मी स्वतःहून तिला आता सांगेन. बरं, तोपर्यंत इकडे आता आपण पाहिलेलं आहे की वसू आता ज्या वेळेला बाहेर निघालेली आहे रम्याला भेटायला, त्यावेळेला तिला एक बाई धडकल्यावरती ती आता तिकडे तिच्याकडे पाहायला लागल्यावरती ती बाई सांगायला लागते, अहो असं काय करताय, जरा नीट बघून चाला. त्यावरती वसू आता तिला म्हणते, अहो तुम्ही नीट बघून चाला. पण ज्या वेळेला त्या बाईचं तोंड ती पाहते आणि त्यावेळेला ती आता म्हणायला लागते, अहो विजयरावांची आई ना तुम्ही. असं म्हटल्यावरती ती बाई गडबडते, कारण ती विजयची आईच नसते, तोतही विजयनी आपली आई निर्माण केलेली असते. मग असं असताना मात्र आता इकडे ती कशी काय तिकडे थांबणार, मग त्यानंतर ती पळून जाते. पळून गेल्यावरती मग आता लगेचच इकडे वसूला जरा शंका आले, काय झालं असेल, म्हणजे विजयरावांची आई आता मला बघून का पळून गेली असेल. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे वसू विचार करते, ते काही नाहीये, मी विजयरावांनाच कॉल करते. आणि वसू आता विजयरावांना कॉल करते. विजय नेमका तिकडेच बॅक साईडला टपरीवरती लिंबू पाणी पितोय आणि त्यावेळेला मग आता लगेचच इकडे सांगायला लागते, वसू, विजयराव, अहो कुठे आहात तुम्ही, म्हणजे तुमच्या आई मला आता भेटल्या होत्या. यावरती विजय आता पटकन बोलतो, आई, कोण आई? आणि त्यावरती ती म्हणते, अहो असं काय करताय, तुमची आई मला आता इकडे भेटली होती. त्यावरती तो म्हणतो, अच्छा. आणि त्यावरती ती सांगायला लागते, अहो पण तुमच्या आई किती आता विचित्र आहेत, माझ्याशी एकही शब्द आता बोलल्या नाहीत, अचानकपणे निघून गेल्या. यावरती विजय म्हणतो, अहो नाही, म्हणजे तिला ना असं 4 माणसांच्या मध्ये बोलायला वगैरे जमत नाहीये ना, म्हणून. त्यावरती ती म्हणते, ठीक आहे, पण तुम्ही कुठे आहात, मला तुमच्या बॅकग्राऊंडला खूप सारा आवाज येतोय. आता लिंबू पाण्याच्या टपरीवरती 5-10 रुपयाचं लिंबू पाणी विजय कसा पिणार, कारण विजयने तर आपण खूप मोठं बिझनेसमॅन असल्याचा आव आणलंय किंवा आपण खूप मोठे आता कोणीतरी आहोत असा आव आणलेला आहे. पण या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे तो कफल्लक आहे आणि कफल्लक असल्या कारणाने मात्र आता तो सांगते, नाही, मी घरातच म्युझिक लावून लिंबू पाणी बनवतो आहे. मग आता ज्या वेळेला इकडे आता वसू हे सगळं आणि वसू मागे वळून पाहते तर तिकडेच आता पार्किंगच्या बाजूला असलेल्या एका ठेल्यावरती तो लिंबू पाणी 5-10 रुपयाचं पितोय.
वसूला जरा धक्काच बसलाय, हा खोटं किती बोलतो. आणि आता वसू या सगळ्यामध्ये लगेचच इकडे आता निर्णय घेते. बरं तो इकडे आता मानिनी सांगत आहे, हे बघ नंदिनी, चल आज आपण डॉक्टरांकडे जाऊया. का माहिती, कालपासून माझ्या मनामध्ये खूप वेगवेगळ्या शंका येत आहेत. कालपासून मला आता खूपच काहीतरी विचित्र वाटतंय आणि त्यामुळे आत्ताच्या आत्ता तू इकडे माझ्यासोबत चल, मला तुला घेऊन डॉक्टरांकडे जायचंय. बरं असं म्हटल्यावरती नंदिनी थोडीशी गडबडले, कारण डॉक्टरांकडे गेल्यावरती आता आपलं भांडं फुटणार किंवा या सगळ्यामध्ये सत्य आता समोर येईल आणि त्यानंतर मग ती आता सांगायला लागते, नको अहो कालच तर मी डॉक्टरांकडे गेले होते. आणि नंदिनी पकडली जाते आणि त्यावरती ती सांगायला लागते, काल? अगं काल तर तुम्ही चौपाटीवरती गेला होतात ना, मग असं काय म्हणतेस डॉक्टरांकडे? तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का? ते काही नाहीये, मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जाणार म्हणजे जाणार. तू येणार आहेस की नाही? नाहीतर मी आता काव्याला फोन करते आणि तिला सांगायला लागते. काव्याला फोन करते म्हटल्यावरती मग आता नंदिनी सांगते, नको नको, ठीक आहे मी येते. आता येते तर ती म्हटले, पण तिकडे गेल्यावरती मग मात्र आता काय करायचं हे काही कळत. आणि आता काय करायचं, त्यानंतर ती आता पाहायला लागते, ती म्हणजे इकडे आता जीवाकडे. आणि जीवा आता तिला सांगतो, चिंता करू नकोस, ठीक बघू आपण काय करायचं ते. म्हणजे मी डॉक्टरांना कॉल करतो की सध्या तरी आईला काही सांगू नका असं. आता सगळेजण जायला निघालेले आहेत आणि त्याच वेळेला मग आता मानिनी सांगते, अरे तू पण येतोयस, नाहीतर आम्ही दोघीच जणी गेलो असतो. यावरती जीवा म्हणतो, नाही नाही मी सुद्धा येतोय. असं म्हटल्यावरती मानिनी म्हणते, चल निघूया आपण. असं म्हणत मात्र आता सगळेजण डॉक्टरांकडे निघालेत. बरं तोपर्यंत इकडे जीवा डॉक्टरांना कॉल करतोय, पण डॉक्टरांना फोन काही लागत नाहीये. आणि त्याचमुळे नंदिनी म्हणते, काय होईल आता, सगळं सत्य समोर येईल का? जीवा म्हणतोय, तुला जर का सत्य समोर आणू द्यायचं नाहीये, मग मात्र काहीही झालं तरी सुद्धा मी हे सत्य समोर येऊ देणार नाही म्हणजे नाही, असं आता जीवाने ठामपणे सांगितलंय. झालं, मग दोघं जण निघालेले आहेत, ते म्हणजे आता इकडे डॉक्टरांकडे. त्याच वेळेला सगळेजण हॉस्पिटलमध्ये आलेत, पण जीवाची गडबड आता ही चालू आहे, काहीही झालं तरी डॉक्टरांना लवकरात लवकर आता भेटून त्यांना हे सांगायला पाहिजे. म्हणून आता तो डॉक्टरांना आधीच भेटतो. डॉक्टर आई येते आहे. आई आता नंदिनीच्या बद्दलचं सत्य तिला माहीत नाहीये, नाहीतर तिला खूप मोठा धक्का बसेल. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, तुम्ही आता म्हणजे आईच्या समोर बाळ आणि आई सुखरूप आहे असं प्लीज 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 सांगाल का? डॉक्टर म्हणतात, हे बघा तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मी या सगळ्यामध्ये खोटं बोलू शकत नाहीये. काहीही झालं ना तरी सुद्धा ज्याला त्याला सत्य सांगणं हे आता गरजेचं आहे. तुम्ही मला खोटं बोलायला भाग नका पाडू. यावरती जीवा म्हणतो, प्लीज माझ्या आईला हे जर का कळलं ना आणि काव्याला समजेल आणि तिचा जीव धोक्यात येईल, प्लीज डॉक्टर प्लीज. डॉक्टर आता तयार होतात. मग त्यानंतर इकडे आता डॉक्टर नंदिनीला चेकअप. आणि त्याच वेळेला नंदिनी आतमध्ये आहे आणि जीवा तिला सांगतोय, चिंता करू नकोस, मी डॉक्टरांना सगळं सांगितलंय. मानिनी मात्र बाहेर वाट पाहत विचार करत आहे, काय झालं असेल, म्हणजे अजूनही डॉक्टरांनी चेकिंगला का नाही आलेले आहेत. पण त्याच वेळेला डॉक्टर आता आलेले आहेत आणि नंदिनीचं चेकअप करतायत. बरं प्रेक्षकांनो, डॉक्टर नंदिनीचं ज्या वेळेला चेकअप करत आहेत त्यावेळेला मात्र आता डॉक्टर इकडे काहीतरी सांगत आहेत. आणि त्याच वेळेला जीवा आता डॉक्टरांना पाहतोय आणि डॉक्टर सांगतात, बाळ आणि आई खरंच सुखरूप आहेत. जीवाला असं वाटते की आपण आता डॉक्टरांना सांगितलेलं आहे म्हणून डॉक्टर हे सगळं सांगतायत. आणि त्यानंतर मग आता जीवा म्हणतो, थँक्यू डॉक्टर. यावरती डॉक्टर म्हणतात, थँक्यू मला नका म्हणू, थँक्यू देवा. कारण खरं तर या सगळ्यामध्ये त्यांच्या पोटामध्ये ट्विन्स होते आणि त्यानंतर ते सांगतात, खरं तर तुम्ही देवाचे, डॉक्टर सांगतात, आभार माना. देवांनीच नियतीनेच हा सगळा चमत्कार घडवून आणलेला आहे. प्रेक्षकांनो, एका झटक्यात यांचं लाईफ तर बदलूनच गेले, पण आता या सगळ्यामध्ये दोघं जण खूप खुश झालेत आणि त्यानंतर एक बाळ सुखरूप आहे असं डॉक्टरांनी सांगितलंय, पण यांना बेड रेस्ट घ्यायला. बरं त्याच वेळेला मग आता इकडे लिंबू पाणी पीत असणाऱ्या मात्र आता विजयला हात धरत फरफटत इकडे आता आणत आहे ती म्हणजे वसू. आणि ती सांगते, काय घरामध्ये बसून म्युझिक सुन ऐकत लिंबू पाणी बनवताय, किती खोटं बोलाल विजयराव, कोण आहात तुम्ही आणि का आता माझ्या रम्याच्या आयुष्यामध्ये आलेले आहात? विजय आता पळण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यावरती वसू आता सांगायला लागते, काय चाललंय काय, म्हणजे इतका खोटारडेपणा आता तुम्ही कसे करू शकता? का माझ्या रम्याची फसवणूक केलीत? का आमच्या आयुष्यामध्ये आलेल्या आहात? आता मात्र विजयचं सत्य ऐकल्यावरती वसूला धक्का बसणार आहे. मुळातच विजय आता एका छोट्याशा गावातला आणि घरातला मुलगा आहे.
तो खरं तर या सगळ्यामध्ये या फॅमिलीचा बदला घेण्यासाठी आलेला आहे आणि त्यासाठी त्याने वसू आणि रम्या याचा वापर केलाय. आणि हे सत्य समजल्यावरती वसू आणि रम्याला धक्का बसणार, कारण ऑलरेडी विजय आणि रम्या याचं लग्न झालेलं आहे.